ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का असा निष्कर्ष मिळतो. त्यामुळे आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 52 नंबरची कंपनी असलेल्या डिविज लॅब ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आत्ता आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा म्हणजे 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याआधी सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन प्रॉपर मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 6 एप्रिल 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 22,968 अंक या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. आणि मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वी खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आपले एकूण शेअर मार्केट सध्या 52वी खाय अंकापासून सुमारे 3405 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वी खाय किंवा ऑल टाईम हायपासून सध्या 12.91% इतके खाली आहे. आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वी खायपासून सुमारे 12.91% इतके खाली आहे. आणि मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती आहे. जागतिक शेअर बाजार सर्व खाली येत आहेत, म्हणजे पडझड होत आहे. त्यानुसारच आपला शेअर बाजारसुद्धा 52वी खाय अंकापासून खाली येत आहे. परंतु मित्रांनो, आत्ता जर आपण मंदीच्या दृष्टीने जर बघितलं, म्हणजे मागील मंदींचा इतिहास पाहिला तर 2008 साली आपले एकूण शेअर मार्केट हे सुमारे 50% खाली आलेले. 2020 साली कोरोनाच्या काळातसुद्धा आपले एकूण शेअर मार्केट हे 50% सुद्धा खाली आले होते. म्हणजे थोडक्यात काय, तर कोणत्याही मंदीचा तळ जगात कोणीही तज्ज्ञ सांगू शकत नाही. परंतु मित्रांनो, जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा उत्तम कंपन्यांचे शेअरसुद्धा खाली येत असतात आणि ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. परंतु मित्रांनो, आपली एकूण रक्कम जी आपलं भांडवल आहे ते कायम उत्तम कंपनीत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे गरजेचे असते. तर असो, आता आपण डिविज लॅब ह्या कंपनीचा अभ्यास करून ही कंपनी उत्तम आहे, योग्य आहे की अयोग्य आहे हा निष्कर्ष काढू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे डिविज लॅब. आणि डिविज लॅब्स ही कंपनी मित्रांनो फार्मास्युटिकल अँड ड्रग्स
ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, डिवीज लॅब्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सन फार्मा, टॉरंट फार्मा, ल्युपिन, डॉक्टर रेड्डीज लॅब, सिप्ला, तसेच मित्रांनो झायडस लाईफ, मॅनकाइंड फार्मा, अरबिंदो फार्मा, अल्केम लॅब. मित्रांनो, डिवीज लॅब ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी आपण सन फार्माचा व्हिडिओ बनवला आहे, तसेच टॉरंट फार्माचा व्हिडिओ बनवला आहे, डॉक्टर रेड्डीज लॅबचा बनवला आहे, सिप्लाचा बनवला आहे. तर ते तुम्ही अजून पाहिले नसले तर पहा. तर त्या व्हिडिओशी ह्या व्हिडिओची तुलना करा. या दोन्हींपैकी कोणती कंपनी उत्तम आहे याचा एक तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त होईल. तसेच मित्रांनो, यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 6 एप्रिल 2026 आणि आज डिवीज लॅब ह्या कंपनीचा एक शेअर्स 5,821 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वे हाय व 52वे लो किंमत. मित्रांनो, 52वे हाय 52वे लो म्हणजे काय तर सुमारे 13 महिन्यात त्या कंपनीचा शेअर जास्तीत जास्त त्याची किंमत किती झालेली तो म्हणजे 52वे हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे 52वे लो. तर मित्रांनो डिवीज लॅब ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत होती 7,071 रुपये व 52वी लो किंमत होती 4,955 रुपये, आणि आत्ता तो करंट व्हॅल्यूला 5,821 रुपयाला मिळत आहे. आणि किमतीच्या बाबतीत म्हणजे 52वी हाय लोपासून किमतीच्या बाबतीत असेच मागं गेल्यास 2 वर्षापूर्वी ह्या कंपनीचा शेअर्स सुमारे 3,641 रुपयाला मिळत होता. 5 वर्षापूर्वी तो सुमारे 5 वर्षापूर्वी तो 273 रुपयाला मिळत होता. 10 वर्षापूर्वी तो 560 रुपयाला मिळत होता. आणि मित्रांनो, 10 वर्षाच्याही मागं म्हणजे अधिकतम असे मागं गेल्यास 2003 साली ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 38 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची त्या कंपनीची मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. मित्रांनो, डिवीज लॅब ह्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल जर बघितलं तर ते आहे सुमारे 1,54,529 करोड रुपये. मित्रांनो, मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर्स जे बाजारात आहेत ते सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला तिचे मार्केट कॅपिटल म्हणतात. तर ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,54,529 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला आहे याची हिस्ट्री पाहणं. तर मित्रांनो, डिवीज लॅब ह्या कंपनीचं मागील 5 वर्षाचं नफा तोटा पत्रक जर बघितलं तर त्याच्यात ह्या कंपनीला 2021 साली 1,984 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2022 साली 2,960 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2023 साली 1,823 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2024 साली 1,600 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2025 साली 2,191 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीला दरवर्षी नेट प्रॉफिट झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर ते कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत आणि कोणता घटक सर्वात जास्त भागधारक असलेला घटक आहे तोच त्या कंपनीचा मालक असतो. तर मित्रांनो, डिवीज लॅब ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात
सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत त्या कंपनीचे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा या कंपनीत 51.88% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा या कंपनीत 20.08% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा म्हणजे DIIचा हिस्सा ह्या कंपनीत 19.28% आहे. तर मित्रांनो FIIचा हिस्सा 20.08% आहे. तर मित्रांनो आत्ताच आपण डेव्हिस लॅब ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून 3 निष्कर्ष आपण काढणार आहे. तर सर्वात पहिला निष्कर्ष काय निघतो तर ह्या कंपनीला 2021 साली 1984 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट 2022 साली, 2023 साली, 2024 साली कॉन्स्टंट राहिला म्हणजे काही वर्षी वाढला, काही वर्षी थोडा कमी झाला आणि 2025 साली तो 2191 करोड रुपये झाला. म्हणजे थोडक्यात काय तर मागील 5 वर्षाचं जर बघितलं तर 2021च्या तुलनेत ह्या कंपनीला 2025 साली नेट प्रॉफिटमध्ये वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी सुमारे 5,641 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 2730 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 560 रुपयाला मिळत होता, 2003 साली 38 रुपयाला मिळत होता. तोच डेव्हिस लॅब ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला 5,821 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 3641 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 2,730 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 560 रुपये, 2003 साली गुंतवलेले 38 रुपये, आत्ता 5,821 रुपये झालेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं शेअर्स गुंतवणुकीतून सुद्धा प्रचंड असा नफा दिलेला आहे. तर मित्रांनो ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनी 2003 साली 38 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 5,821 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात ह्या कंपनीनं 2003च्या गुंतवलेल्या रकमेच्या 153 पट एवढा रिटर्न्स म्हणजेच परतावा दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात ह्या कंपनी 2003 साली जर 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 1 लाख रुपयाचे 153 पट म्हणजेच 153 लाख रुपये. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत 2003 साली गुंतवलेल्या 1 लाख रुपयाचे आत्ता 153 लाख म्हणजेच 1,53,00,000 रुपये झालेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं भरघोस असा नफा गुंतवणूकदारांना दिलेला आहे. आणि मित्रांनो हे फक्त शेअर्स खरेदीतून म्हणजे कमी किमतीत खरेदी करून जास्त किमतीत विकल्यामुळे झालेला नफा आहे. परंतु मित्रांनो आपण शेअर बाजार अभ्यासक्रमात पाहिले की शेअर्स खरेदी केल्यानंतर फक्त किमतीतील बदल हाच नफा नसतो, तर त्यातून आपल्या गुंतवणूकदारांना म्हणजे ज्यांनी शेअर्स खरेदी केला आहे त्यांना डिव्हिडंड मिळत असतो, बोनस मिळत असतो, राईट इश्यू मिळत असतो, स्प्लिटचा फायदा मिळत असतो. आपण जर डिव्हिडंड म्हणजे लाभांशाचा विचार केला तर ह्या कंपनीनं डिव्हिडंडचा इतिहास म्हणजे लाभांशाचा इतिहास जर बघितला तर ह्या कंपनीनं दरवर्षी गुंतवणूकदारांना डिव्हिडंड म्हणजे लाभांश दिलेला आहे. तर मित्रांनो ह्या कंपनीनं 2025 साली गुंतवणूकदारांना पर शेअर 30 रुपये इतका डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक असते. तर ह्या कंपनी ते 51% आहे म्हणजे अतिशय उत्तम आहे. म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीची कंपनी उत्तम आहे हे का बघायचे असते तर सर्वात जास्त मोठा गुंतवणूकदार घटक समजा प्रमोटर आहे. तर शेअर्स जर खाली पडली त्याची किंमत तर सर्वात मोठा तोटा हा प्रमोटरला होणार. त्यामुळे तो त्या कंपनीचा शेअर्स पडू नये याच्यासाठी विशेष प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे प्रमोटर होल्डिंग
पाहणे अत्यंत गरजेचे असते. तर प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला दरवर्षी नफा होत आहे. प्रमोटर होल्डिंगसुद्धा उत्तम आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते, पण माझ्या दृष्टीने ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व का हे मी तुम्हाला व्हिडिओत सांगितलेलेच आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली किंवा किती जरी योग्य असली तरी तिच्यात 52 अंकापासून एकूण मार्केट कोणत्याही कारणाने खाली आल्यामुळे जर त्या कंपनीचा शेअर्स खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी समजावी. आता ह्या कंपनीचं जे डिव्हिज लॅब ह्या कंपनीचा शेअर्स जर 52 अंकापासून खाली येत असेल आत्ता एकूण मार्केट खाली आल्यामुळे, तर त्याच्यात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास, आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास, सध्या लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करण्यास ॲन्युअल विश्लेषणानुसार ही कंपनी सध्या उत्तम वाटत आहे. मित्रांनो, डिव्हिज लॅब ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, क्षमस्व, व्हिडिओ बनवताना व्यत्यय येत होता, माझी तब्येत बरी नाही, परंतु व्हिडिओमध्ये खंड पडू नये त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे. तरी मित्रांनो, अशीच व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन द्या ही विनंती. तसेच मित्रांनो, आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना गुंतवणुकीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू केलेला आहे. तर त्याचे आपले 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्यांना शेअर बाजाराची प्राथमिक माहिती हवी आहे त्यांनी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण जी प्लेलिस्ट बनवलेली आहे शेअर बाजार अभ्यासक्रम, त्यात जे 16 व्हिडिओ बनवलेले आहेत ते सर्व क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.